नांदुरा उड्डाणपूल नागरिक संरक्षण समिती अध्यक्ष श्री रामभाऊजी झांबरे महाराज, आपण काल आपण आंदोलन केलं आणि तहसीलदार साहेब मार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिला, त्याबद्दल आपल्याला पत्र भेटला। आता पुढची भूमिका काय याच्यावर आपण दोन शब्द सांगा। आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की उड्डाणपूल आणि होणे हा अत्यंत गरजेचा आहे। त्याला आमच्या समितीचा पूर्णपणे समर्थन आहे, पाठिंबा आहे। परंतु या देशाला स्वातंत्र्य भेटून आज 80 वर्ष पूर्ण झाले। इंग्रजांनी या ठिकाणी 250 वर्ष राज्य केलं, परंतु मानवतेला काळिंबा फासणारी गोष्ट अशी आहे की वरून मुसळधार पाऊस पडत होता आणि काल 9 तारीखला अधिकारी वर्ग अतिक्रमण काढण्याच्या लोकांचे, गरिबांचे संसार उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी करत होते। आमचं म्हणणं त्यांना एकच होतं की तुमची डेडलाईन पहिले ठरवा, कुठून कुठपर्यंत हे जाते त्याची कुठली आखणी नाही, कुठली हे नाही। आणि काम हे 50 वर्षापासून उड्डाणपूल होते हे ऐकू ऐकू आमचे कान बधीर झाले। त्यामुळे लोकांचा विश्वास हा बसत नव्हता। म्हणून तुम्ही करून राहिले हे चांगली गोष्ट आहे, पण त्या ठिकाणी तुमच्या नियोजन काय ते ठरल्याशिवाय लोकांना वेठीस धरू नका, एवढीच आमची विनंती होती। म्हणून आम्ही काल समिती गठीत करून काल सर्व लोक तहसीलदार साहेबांकडे गेलो। काळे साहेबांनी चांगल्या पद्धतीने आमचं निवेदन स्वीकारलं आणि आज त्या निवेदनाची दखल म्हणून उद्या दिनांक 10 तारीखला तहसील कार्यालयावर 11 वाजता मीटिंगचं आयोजन केलं। त्या मीटिंगमध्ये सर्व अधिकारी आहे, त्यामध्ये आम्ही आमची बाजू मांडणार आहे। आम्ही बाजू मांडत असताना आमचं म्हणणं एवढंच आहे की या ठिकाणी ज्या लोकांनी 40-40 वर्षापासून, 50-50 वर्षापासून आपला जीवनाचा, संसाराचा गाळा बसवला आहे, त्यांना रोजीरोटीपासून छिनण्याचं काम, त्यांना उपासमारीची पाळी आणण्याचं काम या ठिकाणी विकासाच्या नावावर होता कामा नये। त्या ठिकाणी तुम्ही काही करत असले त्याच्याबद्दल सर्वांना सूचना देऊन, सर्वांना विश्वास घेऊन या ठिकाणी सर्व काम करावं। हिटलरशाही पद्धतीनं आणि हुकुमशाही पद्धतीनं जर तुम्ही काम करत असले तर लोकशाहीमध्ये ठोकशाही पद्धतीनं त्याला सामायिकरित्या उत्तर दिलं जाईल। म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की हा असणारा माणूस, या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधी हे विकास कामाकरता निर्माण झालेच, पण लोकांच्या मतावर निवडून आलेले आहे। म्हणून आमदार साहेबांना विनंती आहे आमची, चैनू संचित की पहिले या लोकांचं हित जोपासा। हा उड्डाणपूल जर झाला तर या ठिकाणचा पूर्ण उद्योग नष्ट नाबूद होणार आहे आणि अनेक कुटुंब देशोधडीला लागणार आहे। म्हणून या ठिकाणी त्याचा सुद्धा विचार करा। शेगावला उड्डाणपूल झाला, खासदार प्रतापरावजी जाधव माजी आज मंत्री आहे आणि आमदार कुटे साहेब आहे, यांनी उड्डाणपूल केला। कोण्याही व्यापाऱ्याचं नुकसान किंवा कोणाही घराचं नुकसान न होता त्यांनी तो विकास कामाचा उड्डाणपूल हा अशाच पद्धतीने केला आणि त्या ठिकाणी सर्वांना समाविष्ट करून घेतलं। एवढा मोठा पूल या ठिकाणी नांदुरा नगरीमध्ये होऊन राहिला, त्याची लोकसंख्याच 50-60 हजार आहे आणि एवढा मोठा पूल जो होऊन राहिला त्या लोकसंख्या 3 कोटीच्या बराबरीचा हा एवढा मोठा उड्डाणपूल होऊन राहिला। तर एवढ्या मोठ्या उड्डाणपुलाची गरज नाही, म्हणून त्याची क्षमता, त्याच्या या सर्व गोष्टी आणि या सर्व गावाचा उद्योगाचा विचार करून हे जे उद्योगजन आहे हे उद्ध्वस्त झाल्यानंतर हे तुमचेच मतदार आहेत, 30 वर्षापासून तुम्हाला सन्माननीयपूर्वक मतदान करतात, त्यामुळे यांचा सुद्धा विचार तुम्ही केला पाहिजे। आणि उड्डाणपूल करण्याबद्दल कोणाचा विरोध नाही, विकास कामाकरता अखंडपणे जनता तुमच्या सोबत आहे, पण तुम्ही यांचा कधी विचार करून या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे आणि यांचे म्हणणं काय ऐकून आपण सर्व लोक मिळून ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजे, एवढी विनंती आहे। म्हणून लोकांना काल माझी विनंती आहे की या ठिकाणी शिवाजी फैलापासून तर खरेदी विक्रीपर्यंत आणि इकडून खरेदी विक्री रेल्वे स्टेशन पासून तर पोलीस क्वार्टरपर्यंत दोन्ही बाजूच्या लोकांनी काल उपस्थित 11 वाजता राहावं आणि आपलं म्हणणं जे आहे हे या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं आपण मांडू। आणि काल ज्या अधिकाऱ्यांनी या पद्धतीने केलं तर त्यांच्यावर निषेध करून निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, मागणी आपली प्रामुख्याने राहील, एवढं बोलतो। आणि सर्वांना विनंती करतो की हे एकट्याचं काम नाही, सर्वांनी यामध्ये उपस्थित राहावं हेच आवाहन या ठिकाणी करतो।
आणि समितीचे सर्व लोक या ठिकाणी काल उपस्थित राहतील. आपण सुद्धा उपस्थित राहावं. गावातील नगरसेवक असतील, आपण ज्या लोकांच्या भरोश्यावर निवडून येतो, सर्व राजकीय पक्षाची मंडळी असेल, सर्व पत्रकार मंडळी असेल, यांना सुद्धा आवाहन करतो की हा प्रश्न एकट्यातनी आपल्या गावाच्यावर आलेला आहे, सर्वांचा प्रश्न आहे. त्याकरता सर्वांनी उपस्थित राहावं अशी या ठिकाणी नम्र विनंती करतो आणि थांबतो.